या पद्धतीचं जर प्रीमिक्स आपल्याजवळ असेल तर आपण कुठेही प्रवासात देखील अगदी 2 मिनिटात सरबत बनवून पिऊ शकतो। असे तर आपल्याला 5-1 मिनिटं लागतात सरबत बनवण्यासाठी। तर आपण हे सरबताचं प्रीमिक्स बनवत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। इथे मी 15-16 लिंबू घेतलेले आहेत। लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे लिंबू आपण हाताला सहन होईल इतपत गरम पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। गरम पाण्यात टाकल्यामुळे त्याची साल सैल पडते आणि रस छान निघतो। तर सर्व लिंबू पाण्यातून काढून घेतले आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून आपण ते छान कोरडे करून घ्यायचे आहेत। उन्हाळ्यात लिंबू मिळत सुद्धा नाहीत आणि मिळाले तर त्यांना रस सुद्धा नसतो। सध्या थोडे लिंबू छान मिळतात तर आपण असं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर हे फ्रीज शिवाय सुद्धा 4-6 महिने अगदी छान राहतं। शिवाय आपण प्रवासात गेल्यानंतर आपल्याला उन्हाळा असो किंवा एरवी सुद्धा आपल्याला सरबत घ्यायचं असेल तर या प्रीमिक्सचा खूप उपयोग होतो। आपल्याजवळ प्रवासात एखादी बॉटल किंवा ग्लास असेल तर त्यामध्ये पाणी टाकून 1 चमचाभर आपण हे प्रीमिक्स टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं किंवा मीठ आपण प्रीमिक्स बनवताना सुद्धा टाकू शकतो तर हे सरबत लगेच तयार होतं। चला तर मग मी सर्व लिंबांच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि शक्य तेवढ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण एका भांड्यामध्ये सर्व लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे। पटकन सरबत करायचं असेल, स्वतःला आपल्याला सुद्धा कधीतरी उन्हाळ्यात बाहेरून आलं किंवा गरम होत असेल तर सरबत करायचं तर अगदी 2 मिनिटात आपण कामं करता करता उभ्या उभ्या हे प्रीमिक्स 1 चमचा एका ग्लासामध्ये टाकलं की लगेच सरबत तयार होतं। सर्व लिंबांचा रस मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि हा रस आपण आता मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्या प्रमाणात साखर टाकता येते। तर एका कपामध्ये हा मी लिंबाचा रस काढून घेते आहे। रस निघालाय तो टाकून घेतला आहे। कप, वाटी, पेला तुम्ही काही भांडं घरातलं घेऊ शकता। पाऊण कपाला थोडा जास्तच झालेला आहे पण 1 कपाला कमी आहे। तर हा रस मी एका ताटामध्ये ओतून घेतला आहे आणि आता आपण याच प्रमाणात साखर टाकायची आहे। पाऊण कपाला जास्त आहे तर मी 2.25 कप म्हणजे जवळजवळ 3 पट साखर मी यामध्ये टाकलेली आहे। तुम्हाला आणखीन थोडंसं गोड करायचं असेल तर तुम्ही 2.5 कप साखर टाकू शकता आणि ही आपल्याला साखर यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। साखर आणि लिंबाचा रस एकजीव झालं पाहिजे। आपल्याला साखर लिंबाच्या रसामध्ये विरघळायची नाही आहे तर फक्त लिंबाचा रस हा साखरेच्या प्रत्येक कणाला कोट झाला पाहिजे असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एकाच ताटात ठेवल्यामुळे मला सुकायला हे 2-3 दिवस लागले। त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हे 2 ताटात तुम्ही पसरवून ठेवा आणि हे आपल्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही तर हे घरातच हवेवर फॅन खाली वगैरे सुकवायचं आहे। तर मी एका ताटात ठेवल्यामुळे 2-2.5 दिवस मला हे असंच ठेवावं लागलं। रात्री आपण असं एखादा कलता उलताना ठेवून त्यावर पेपर झाकला म्हणजे त्याचा ओलसरपणा पेपरला वगैरे चिकटणार नाही। हे असं कोरडं झालं पण आतमध्ये ते थोडंसं ओलसर राहिलं तर तुम्ही 2 ताटात पसरून ठेवा आणि मग 2 दिवसांनी त्याच्या अशा कलत्याने चमच्याने आपण हे सगळं उकरून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे। याचे खडे बनलेत पण आपल्याला हे एकदम सुकं हवं आहे म्हणून मी पुन्हा 2-3 ताटांमध्ये 2 दिवस पुन्हा आणखीन सुकवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आता हे कडकडीत सुकलेलं आहे। अगदी खडीसाखरेचे दाणे असतात तसं हे सुकं झालेलं आहे, ताटाला सुद्धा चिकटलेलं नाही। तर आता हे आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात थोडं थोडं टाकायचं आहे आणि अगदी पल्स रेटवर आपण अगदी अर्धा सेकंदासाठी मिक्सरचं बटन फिरवून लगेच बंद करायचं आहे कारण मिक्सर जर गरम झाला तर साखर वितळून सगळी मिक्सरच्या भांड्याला चिकटेल। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा आपला रवा असतो तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि असंच आपल्याला हवं आहे। आता हे वाटताना तुम्ही यामध्ये काळं मीठ, साधं मीठ टाकू शकता पण मी नाही टाकलेलं पाणी सुटू नये म्हणून मी असंच हे फक्त साखर लिंबूचं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। तर जवळजवळ 3-4 बॅचमध्ये मी हे थोडं थोडं करत सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। अगदी एकसारखं छान झालेलं आहे आणि हे आपण आता स्वच्छ धुतलेल्या कोरड्या केलेल्या काचेच्या हवाबंद बरण्यांमध्ये बाटल्यांमध्ये भरून ठेवायचं आहे। कधीही कोणी आलं गेलं तर आपल्याला सरबत करावं लागतं तेव्हा
एक लिंबू कापून सरबत बनेपर्यंत 5 मिनिटं तरी जातात. पण हे प्रीमिक्स फक्त एका ग्लासामध्ये टाकायचं, मीठ चिमटभर टाकायचं, किंवा तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरचा हवा असेल तर पुदिना जिरा कुटून त्याचा ज्यूस टाकून तुम्ही 2 मिनटात हे सरबत बनवू शकता. सब्जा भिजवून सुद्धा हे सरबत बनवू शकता. मी सब्जा भिजवलेला आहे 2 तासापूर्वी. एका ग्लासामध्ये मी 1 चमचा हे प्रीमिक्स टाकून घेतला आहे आणि भिजवलेला सब्जा यामध्ये टाकून घेतलेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण सब्जाचा वापर सर्रास करतो, याने उष्णता कमी होते आणि सरबताला थोडी वेगळी चवसुद्धा येते. तर भिजवलेला सब्जा, काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, हवं तर तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने हे आपण सरबत पटकन करू शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने हे सरबत बनतं. तसेच कामावर जाणाऱ्यांसाठी सकाळच्या गडबडीत तुम्ही एका बॉटलमध्ये हे प्रीमिक्स टाकून बनवून दिलात तरी उन्हाळ्यात त्याचा खूप उपयोग होतो. तर जरूर अशा पद्धतीने सरबत करून बघा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.